कोयना चांदोली धरणे वेगाने भरू लागली। बहेसावर्डेसह जिल्ह्यातील 4 बंधारे पाण्याखाली। सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना आणि चांदोली धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे। दोन्ही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे। वारणा धरणातील पाणीसाठा आता 14.59 टीएमसीवर पोहोचलेला आहे। शिराळा तालुक्यातील कोकरूड, चरण, चांदोली आणि पाथरपुंज परिसरात अतिवृष्टीमुळे वारणा आणि मोरणा नदीच्या पाण्याने पोटमळ्यात प्रवेश केलाय। बहे आणि मांगले सावर्डे बंधारे पाण्याखाली गेले। चरण येथील स्मशानभूमीत पाणी शिरलेलं आहे। संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके जिल्ह्यात दाखल झाली आहे। शिराळा वगळता जिल्ह्यातील इतर भागात मात्र दिवसभर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता। सतत सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आहे। कृष्णा नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। यामध्ये वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील सांगली आणि म्हैसाळ आणि शिरोळ तालुक्यातील राजापूर या बंधाऱ्यांचा समावेश आहे। सद्यस्थितीत सांगली येथील आयर्नमेन पुलापाशी पाण्याची पाती 12.6 फूट, इशारापाती 40 फूट, तर हरिपूर येथील अंकली पुलापाशी 15.9 फूट, इशारापाती 45.11 फूट एवढी आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।